श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि माता लक्ष्मी आज म्हणजे म्हणजे पिहूने काढलेल्या ठसाच्या माध्यमातून माझ्या घरात विराजलेली होती. ज्या पद्धतीनं माता लक्ष्मीची छोटी छोटी पावलं काढून म्हणजे माता लक्ष्मीला घरात प्रवेश दिला, त्याच पद्धतीनं म्हणजे कायम माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी आणि माझ्यासोबत तुमच्या घरामध्ये सुद्धा नित्य अष्टलक्ष्मी स्थिर राहावी. तर पहा, छोट्या छोट्या पिहूच्या हाताने छान माता लक्ष्मीची पावलं निघत होती आणि खरंच असं वाटत होतं की माता लक्ष्मी खरंच तिच्या म्हणजे जे हाताचे ठसे आहेत त्या माध्यमातून माता लक्ष्मी माझ्या घरात विराजलेली आहे. तर पहा, मी आज या पद्धतीनं माता लक्ष्मीचं पूजन केलं. तर पावलंच नाही तर पिहू पूर्ण पूजा होईपर्यंत माझ्यासोबत होती आणि आज गुरुवार पण होता. मग महाराजांची पण आरती आणि माता लक्ष्मीची पण आरती आम्ही करून घेतली आणि छान पद्धतीनं आमचं पूजन झालं. तर पूजन झाल्यानंतर मग बाजूच्या ताईंना सुवासीन म्हणून मग मी हळदी कुंकाला बोलावून घेतलं, त्यांना हळदी कुंकू लावलं. परंतु आज पिहूने म्हणजे पूजन केलेलं होतं त्यामुळे एक मला मानसिक समाधान भेटत होतं, कारण हे रिच्युअल्स आपल्याला पुढच्या पिढीला सुद्धा द्यायचे असतात आणि आतापासूनच आपण जर या बालमनावरती जर संस्कार केले तर निश्चितच आपले जे रिच्युअल्स असते पुढे म्हणजे व्यवस्थितरित्या पुढे जातील आणि ते सुद्धा आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करतील. त्यामुळं एक छान समाधान वाटत होतं, कारण पिहूने खूप छान केलेलं होतं पूजन आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं फोटो पाहिल्यानंतर पण खूप समाधान वाटत होतं. खरंच आज पिहूच्या हाताने जी पावलं काढलेली होती आणि त्या माध्यमातूनच माता लक्ष्मी खरंच माझ्या घरात विराजलेली होती. पूजन वगैरे सर्व झालं, माता लक्ष्मीला नैवेद्य पण ठेवला आणि नैवेद्यामध्ये मी साधंच आपलं रेग्युलरचं जेवण बनवलं होतं, पण खीर बनवलेली होती, माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून. आणि नंतर बाजूच्या ताईंना हळदी कुंकाला बोलवून घेतलं आणि थोडंसं मग पिहूने ते पण शूट घेतलं, त्यांची ओटी वगैरे भरली. या पद्धतीनं माझा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार झाला. तर तुमचा कसा झालाय मला कॉमेंट्समध्ये निश्चितच सांगा. तर चला, श्री स्वामी समर्थ.